नमस्कार, मी जान्हवी सावंत। महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे। या भव्य कृषी परिषदेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक श्री सी.ए. भामरे उपस्थित होते। त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण बँकेची कटिबद्धता आणि उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। एकूणच आपण शेतकरी त्यांचा विकास या सगळ्या संदर्भात बोलतो आहोत या परिषदेतून। आणि मुळात मुद्दा येतो किंवा शेती करण्यासाठी किंवा तत्सम उद्योग करण्यासाठी म्हणून भांडवल किंवा वित्त पुरवठा गरजेचा आहे। त्याच निमित्ताने मला विचारावंसं वाटतं की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही नेमकी संकल्पना काय आहे, शेती विकास आणि ग्रामीण विकास यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक कशा पद्धतीने आपली भूमिका निभावतं। महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे आणि याची स्थापना 1975 साली झालेली आहे। म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये पूर्वी बऱ्याच ग्रामीण बँका होत्या, म्हणजे जिल्हावाईज 2 जिल्ह्याच्या 3 जिल्ह्यांच्या अशा ग्रामीण बँका होत्या। परंतु नुकतंच सरकारने थोडं धोरण चेंज करून आता एक राज्य आणि एक बँक अशी संकल्पना राबवली आहे आणि आता प्रत्येक राज्याला एक एक ग्रामीण बँक तयार झाली आहे। तसेच महाराष्ट्राला पण महाराष्ट्र ग्रामीण बँक तयार झाली आहे। म्हणजे पूर्वी लोकांना माहिती असेल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक होती, पण 17 जिल्ह्यांमध्ये दुसरी बँक होती, विदर्भ कोकण ग्रामीण बँक होती किंवा त्याच्यापूर्वी मराठवाडा ग्रामीण बँक होती किंवा ठाणे ग्रामीण बँक होती, अशा वेगवेगळ्या बँका होत्या। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून 1 मे 2025 पासून एक राज्य एक बँक अशी संकल्पना राबवून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही आता एकमेव बँक महाराष्ट्रामध्ये आली आहे। दुसरं सांगायचं म्हणजे की याची स्थापना 1975 साली झाली। ती का झाली असा तुमचा एक प्रश्न होता। ॲक्च्युली काय झालं की 1969 साली राष्ट्रीयकरण झालं, नंतर 72 साली दुष्काळ आला, नंतर हरित क्रांती झाली। परंतु शेती करत असताना किंवा कुठलाही उद्योगधंदा करत असताना आर्थिक पाठबळ फार महत्त्वाचं असतं आणि ग्रामीण भागात ती आर्थिक पुरवठा व्हायला पाहिजे, वेळेवर व्हायला पाहिजे, पुरेसा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांनी तेव्हा त्याचं धोरण राबवलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मग सरकारने ही योजना आणली की जेणेकरून ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत त्याच्या शाखा उघडल्या जातील, तळागाळापर्यंतचे शेतकरी त्याचे सभासद होतील आणि त्यांना शेतीसाठी म्हणा किंवा पूरक उद्योगासाठी, छोट्या मोठ्या उद्योगांसाठी एक आर्थिक पुरवठा मिळेल या दृष्टिकोनातून ह्या ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती। आणि त्यांचा हा मूळ उद्देश होता की त्यांनी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामावून घेतलं पाहिजे। अगदीच। आणि जेव्हा आपण असं बघतो की आता ग्रामीण बँकेच्या उद्देशाने आता आपलं बोलणं होतंय म्हणून की अशा काही योजना आहेत सरकारच्या की ज्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्या पोहोचतातच किंवा त्याचे लाभ पोहोचतातच, त्यांना त्याची माहिती मिळतेच असं होत नाही। मग म्हणूनच विचारावंसं वाटतं किसान क्रेडिट कार्ड ही जी योजना आहे त्याचे नेमके लाभ काय आहेत, आपल्या शेतकऱ्यांना जर ते कळले तर त्यांनाही त्याचा फायदा होईल। किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पूर्वीच्या काळी आपण पीक कर्ज म्हणायचो। पीक कर्जाची संकल्पना काय होती की सीझनच्या आधी पैसे घ्यायचे, त्या पैशांमधून आपण बियाणं खरेदी करायचं, नंतर फर्टिलायझर खरेदी करायचं आणि जो काही वर्किंग कॅपिटल आपल्याला लागतो तो वापरायचा आणि पीक आल्यानंतर ते पैसे बँकेत भरायचे, परत रिन्यू करायचे, अशी एक संकल्पना आपण पीक कर्जाची पहिल्यापासून राबवत आलेलो आहे। किसान क्रेडिट कार्ड हे का, म्हणजे क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज याच्यामध्ये काय फरक आहे बघा। तुम्ही उद्योग करत असताना लोक जे उद्योगधंदे असतात किंवा कंपन्या असतात ना, हे कॅश क्रेडिट फॅसिलिटी वापरतात। कॅश क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे काय की तुम्ही जेव्हा पैसे आले तेव्हा त्याच्यात भरून टाकायचे, जेव्हा लागले त्याच्यामधून काढून घ्यायचे। सेम संकल्पना ही किसान क्रेडिट कार्डची आहे की शेतकऱ्यांकडे जेव्हा पैसे लागले तेव्हा त्या खात्यातून काढायचे आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे आले त्या खात्यात तेव्हा भरून टाकायचे। याचा एक मोठा फायदा असा असतो की आपण जेवढे पैसे वापरतो आणि जितक्या दिवसासाठी पैसे वापरतो तेवढ्याच दिवसासाठी त्या खात्याला व्याज लागतं, बाकीच्या पिरियडमध्ये त्याचं व्याज लागत नाही आणि परिणामी आपला खर्च कमी होतो। म्हणजे व्याजावर जो द्यायचा खर्च असतो, म्हणजे अजूनही भरपूर लोक असे की जे पीक कर्ज घेतात तर ते एकदा घेतलं की वर्षभर भरत नाही, वर्षानंतर डायरेक्ट भरतात। मग कदाचित घरी पैसे ठेवले असतील, त्यांनी त्यांच्या कपाटात पैसे ठेवले असतील, पण तेच जर पैसे तुम्ही त्या बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड खात्याच्या खात्यात भरले तर तुमचं तेवढ्या दिवसाचं व्याज वाचू शकतं। म्हणजे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्या मागे। तुमची शेती कुठेतरी खेड्यावर आहे, तुम्ही इथे आले सिटीमध्ये खरेदी करायला, क्रेडिट कार्ड मार्फत ते पैसे काढा, म्हणजे तुम्हाला कॅश घेऊन जायची गरज नाही, घेऊन यायची गरज नाही। अशा भरपूर त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड मागे योजना करण्यामागेचे फायदे होते। बरेच शेतकरी आजही मी भरपूर शेतकऱ्यांना विनंती करतो की जे शेतकरी हे क्रेडिट कार्ड सारखं वापरत असतील खातं, त्यांनी ते तसं वापरायला सुरुवात करा,
जेणेकरून तुमचाच व्याजाचा खर्च कदाचित कमी होईल. म्हणजे 1 लाख रुपये घेतले, 1 लाखाचं तर कर्ज म्हणजे 3 लाखापर्यंत तर पीक कर्ज माफच असतं दरवर्षी रिन्यू केलं तर. पण जे जास्त मोठं कर्ज घेतात किंवा पीक कर्ज घेतात त्यांनी जर तसं केलं की लागले तेव्हाच पैसे काढायचे, नाही तर भरून ठेवायचे पैसे, असलेले पैसे, तुमचा खर्च नक्कीच कमी होईल त्याच्यावर. अगदीच. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की शेतीसाठी म्हणा किंवा पूरक उद्योगांसाठी भांडवली गुंतवणूक करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग अशा वेळी बँक कशा पद्धतीने अर्थसहाय्य करते? महाराष्ट्र ग्रामीण बँक ही सर्व प्रकारच्या योजना राबवते. म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हटलं तर किसान क्रेडिट कार्ड तर हे आमचं बेसिक प्रॉडक्ट आहे. परंतु ॲग्रिकल्चर टर्म लोन सुद्धा आम्ही देतो. म्हणजे कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल ॲग्रिकल्चरमधली, मग तुम्ही ट्रॅक्टर घ्या, तुम्ही हार्वेस्टर घ्या, तुम्ही विहीर पाईपलाईनसाठी इन्व्हेस्टमेंट करा, कुठलीही ॲक्टिव्हिटी ॲग्रिकल्चरिस्ट करत असेल त्याच्यासाठी तर आपण ते कर्ज देतो. त्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर फंड देतो. म्हणजे त्या ज्या प्रधानमंत्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण रुरल गोडाऊन बांधतो, कोल्ड स्टोरेज बांधतो, याच्यासाठी सुद्धा बँक कर्ज देते. PMFME अंतर्गत छोटे छोटे जे फूड प्रोसेसिंग उद्योग आहे, जसं की इथे आपण भरपूर आता सकाळपासून बघतो ऍक्टिव्हिटी. काहींनी म्हटलं की S4S कंपनीच्या मार्फत आम्ही डिहायड्रेशन प्लांट लावले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जवळजवळ 350 ते 400 डिहायड्रेशन प्लांटला फायनान्स केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जी पण योजना असेल, म्हणजे सरकारने कोणतीही योजना आणली तर प्रत्येक योजनेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याचा हिरिरीने भाग घेते आणि प्रत्येक प्रकारच्या योजना महाराष्ट्र ग्रामीण बँक राबवते. शेतकऱ्यांव्यतिरिक्त सुद्धा लघु उद्योजकांसाठी मुद्रा योजना आहे, विश्वामित्र योजना आहे, शहरी भागामध्ये स्वनिधी योजना आहे. अशा प्रत्येक योजना ह्या राबवल्या जातात. या व्यतिरिक्त ही बँक स्वतः सुद्धा MSMEचे लोन देते, हाऊसिंग लोन देते, व्हेकल लोन देते. अशा सगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र ग्रामीण बँक राबवते आणि शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागामधल्या लघु उद्योजकांच्या सगळ्या आर्थिक गरजा पुरवते. अगदीच. आणि मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल इथे निश्चितच की मागच्याच वर्षी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि PMFME या योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. मला सर त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या सगळ्या माहितीचा आपल्या शेतकऱ्यांना उपयोग होईल. सलग 2 वर्ष महाराष्ट्र ग्रामीण बँकेला हा पुरस्कार मिळाला. जिथे जिथे आम्हाला संधी मिळते कुठलीही योजना राबवण्याची सरकारची, ती संधी आम्ही कधी सोडत नाही आणि तिथे जास्तीत जास्त लोकांना आम्ही स्वतःहून सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या जे काही आम्हाला पुरस्कार लाभले हे PMFME आणि AIF योजनेमध्ये लाभले, ज्याच्यामध्ये आम्ही गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेज बांधकामासाठी कर्ज दिले. PMFME अंतर्गत जसं मी S4S सांगितलं तसे इतरही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी कर्ज दिले आणि जवळजवळ 1350च्या जवळपास आम्ही कर्ज दिले PMFME मध्ये. आणि ते दिल्यामुळे आणि तो जो काही आम्हाला बेनिफिट मिळाला, जसं की जे आमचे ग्राहक वर्ग होता की ज्यांचं उत्पन्न कदाचित कमी असेल, महिला असतील किंवा थोडे गरीब लोक असतील, त्यांचं उत्पन्न कमी होतं, त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ झाली. त्याच्यामुळे खात्याचं म्हणजे आमचे व्यवहार वाढले. गाव पातळीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं नाव झाल्यामुळे इतर ग्राहक जोडले गेले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीचा फायदा झाला. शेतकऱ्यांना फायदा झाला, लघु उद्योजकांना फायदा झाला, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला त्याचा खूप मोठा फायदा झाला. अगदीच. आणि त्यासाठी खरंच खूप शुभेच्छा आहे. असं कार्य उत्तरोत्तर खरं तर तुमच्याकडून घडत राहो. मला अजूनही विचारायचं ते म्हणजे शेतीपूरक जे उद्योग आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय होतात त्या व्यवसायांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या काही योजना आहेत का? शेती म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काही लघु उद्योजक असतात त्यांच्यासाठी भरपूर योजना आहेत. मुद्रा योजना तर सगळ्यांना जवळपास माहिती आहे की ज्यामध्ये 10 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत आपण कोलॅटरल फ्री लोन देतो. त्यांना आपण ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो. त्या लोकांना काही जर अदर दॅन क्रेडिट म्हणजे क्रेडिट व्यतिरिक्त जर काही माहिती पाहिजे असेल, काही सुविधा पाहिजे असेल, त्या सुद्धा अरेंज करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत. आणि अशा प्रकारे आपण लघु उद्योजकांना साथ देऊन त्यांचं उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतो. किंवा मार्केटिंगसाठी काही लागलं, जसं आता मी या इव्हेंटमध्ये भाग घेतला तसं दुसरीकडे पण आम्ही भाग घेतो. मग इकडचे कस्टमरचं तिकडे जोडता येईल का, तिकडचे कस्टमर इकडे जोडता येईल का, असं सुद्धा आम्ही काही ना काही करत असतो ऍक्टिव्हिटी. आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याच्यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेत असते आणि त्याचा फार फायदा होतो असतो कस्टमरला. आपला उद्देशच युवांना शेतीकडे आकर्षित करून घेण्याचा आहे. आणि त्याच दृष्टीने जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी बांधवांना तुमची बँक मदत करते, सहाय्य करते, त्याचप्रमाणे महिला उद्योजक जे असतील किंवा महिला
ज्यांना उद्योग करायचे आहेत, आणि दुसरं म्हणजे तरुण युवक यांना अशा काही बँकेच्या योजना आहेत का की त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं? सर्वात प्रथम म्हणजे बचत गट जी योजना आहे ती अतिशय म्हणजे महिलांसाठी खूप लाभदायक योजना आहे की जिथे 10 महिला, 20 महिला, 15 महिला एकत्र येऊन बचत गटामार्फत काही काही उद्योग करतात. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने असे 42,000 SHGला लोन दिले, जवळजवळ 600 कोटी लोन आपण महिला बचत गटांना दिलेलं आहे. त्याच्यात जॉईंट लेंडिंग ग्रुप्स पण आहे, JLG म्हणतो त्याला आपण. त्याच्यामध्ये पण आपण भरपूर प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजला लोन दिलेलं आहे आणि त्यामार्फत आपण बचत गटांना मदत केलेली आहे. निश्चितच, म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर शेती, शेती विकास आणि ग्रामीण भागातल्या विकासासाठी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही कटिबद्ध आहे. तुम्ही इथे उपस्थित राहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या परिषदेमध्ये IAGचे संचालक श्री अमेय निमकर उपस्थित होते. त्यांनी युवा पिढीला शेतीकडे कसं वळवता येईल या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केलंय. शेतकरी हा जगाचा अन्नदाता असं म्हटलं जातं. जगाला अन्न पुरवण्याचं, त्यांचं पोट भरण्याचं एक सामाजिक दायित्व आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडे आहे, शेतकऱ्यांकडे आहे. असं असताना शेतीमध्ये करिअरच्या अनेक संधी दडलेल्या आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर त्या संधी कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती. शेतकरी आणि करिअर असा जर विचार केला तर पर्सनली मला असं वाटतं की शेतकऱ्याला करिअर शोधायची गरज लागली नाही पाहिजे. कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला तोंड आहे आणि तो खात राहणार आहे. कारण शेतकऱ्याला मला वाटत नाही की वेगळे करिअरची गरज आहे. तरी सुद्धा बऱ्याच वेळा काही स्थायिक कारणं असतील, पैशाची कारणं असतील, काही कारणाने त्यांना व्यवसाय शोधावा लागतो, काही शोधावं लागतं. सो ह्याच्यामध्ये त्यांना भरपूर ऑप्शन आहेत. म्हणजे आत्ता आपण फक्त ॲग्रिकल्चर एवढ्या करता बोलतोय, पण ह्या ॲग्रिकल्चरमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फ्लोरिकल्चर आहे आणि बरेच म्हणजे आता नवीन नवीन जर आपण केलं तर त्याच्यामध्ये लँडस्केपिंग पण ॲग्रिकल्चरचा एक पार्ट येतो. सो बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत भारतात, भारताच्या बाहेर सगळीकडे अवेलेबल आहेत. अगदीच. पण जेव्हा आपण एखाद्या घरात उदाहरण घेऊया की आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचंय, इंजिनियर बनवायचंय, असं सगळेच जण स्वप्न बघत असतात किंवा आपल्या मुलाने एखादा चांगला बिझनेस करावा, पण आपला मुलगा शेतकरी व्हावा असं बऱ्याच कमी पालकांना वाटत असतं. आणि मुळात त्या युवा पिढीलाही मला आवर्जून असं सांगावंसं वाटेल की त्यांना वाटत असतं की आपण शेतकरी व्हावं, आपली एक ओळख शेतकरी म्हणून असावी, असं बऱ्याच कमी लोकांना वाटत असं. तुम्हाला असं वाटतंय का की आत्ताचा जो तरुण आहे तो शेतीपासून दूर जातोय? कारण आपण बघतोय की ग्रामीण भागातली जी युवा पिढी आहे ती नोकरीसाठी म्हणा, रोजगारासाठी म्हणा, किंवा एक नागरिकीकरणाचं आकर्षण असतं त्यासाठी म्हणा, शहराच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतायत. ही तरुणाई शेतीपासून दूर जाते असं वाटतंय का आपल्याला? आत्ताचा तसाच काळ आलेला आहे की बरेचसे जण शेतीपासून लांब जात आहेत. 2-3 कारण आहेत त्याला. एक तर मेजरली आज कुठल्याही स्तरावर शेती हा एक पॉझिटिव्ह अप्रोच, शेतीकरता पॉझिटिव्ह अप्रोच हा फार कमी लोकांचा आहे. आपल्याकडचे टायर 1, टायर 2 मधल्या सिटीमधल्या लोकांना जरी विचारलं की शेती तुम्हाला करायची का, तर सगळ्यांचं एक कल्पना आहे, हां वयाच्या 45-50 पर्यंत मी मस्त सेटल होईन, पैसे कमवेन आणि मग जाऊन शेती करेन. पण कोणी असा नाही विचार करत की मी वयाच्या 21व्या वर्षापासून, कारण शेती हा पूर्णपणे अंगमेहनतीवरचा विषय, कुठे एका ठिकाणी बसून करू शकत नाही. तर ज्यावेळी माझी खरंच तरुणाई आणि मी ज्यावेळी खरंच शेतीमध्ये काम करू शकतो अशा वेळी तरुण नाही वळत आहे तिकडे. ह्याला दुसरं एक कारण आहे की आत्ताचं वाढतं IT कल्चर. कारण IT कल्चर खूप जास्त प्रभावी करते लोकांना. एकतर लोकांना सवय झाली आहे AC रूममध्ये बसायची. अकाउंटमध्ये जे 7 आकडी आकडा येतो ना, त्याच्यामुळे थोडंसं असं आलं की मी शेतात जाणार, किती मेहनत करणार आणि मला काय मिळणार. सो ह्याच्यामुळे थोडंसं नैराश्य आहे. इवन शेतकरी सुद्धा आजकाल फार कमी शेतकरी राहिले जे आपल्या मुलांना सांगतात की नाही बाळा तू शेती कर. सो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आहे. आणि रादर ह्याच्यामध्ये थोडासा बऱ्याचशा शिक्षण संस्थांनी आणि आपल्या एज्युकेशन सिस्टमनी पण हा रोल घ्यायला हवा की ॲग्रिकल्चरची मुलं बेसिकली आजकाल ॲडमिशन घेतात ॲग्रिकल्चरला, कारण मेजर लोकांचा उद्देश असतं की मी आयदर कुठली तरी लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार
2-3 वर्ष प्रयत्न करणार, 2-3 वर्षांनी मला यश मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग काय माझ्याकडे एक ऑप्शन आहे, मी बँकेत कुठेतरी जॉब करेन. पण हे सगळी मेहनत ते 2 ते 3 वर्ष ते आपली मेहनत करतात, त्याच्यामध्ये लोकसेवा आयोगाचं किती % रिझल्ट लागतो ह्याचा विचार कोण नाही करत. आणि जर तो शेतकऱ्याचाच मुलगा असेल त्याने 2-3 आपल्या आयुष्यातली 2-3 महत्त्वाची वर्ष जर त्याच्या तयारी करता केली, पण तीच 2-3 वर्ष त्याने स्वतःच्या शेतीत घालवली असती तर त्या शेतीमधनं त्याने खूप सारं काही उत्पन्न घेतलं असतं. आणि बऱ्याच वेळा आपण ऐकतो की शेती विकून सुद्धा या मुलांना एमपीएससी आणि यूपीएससी साठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे एमपीएससी आणि यूपीएससी ऑप्शन खूप चांगलं आहे, पण आजच्या तरुणांना मी खरंच आवाहन करतो की एमपीएससी यूपीएससी जरूर करा. ते त्याची तयारी करता करता स्वतःच्या शेतात लक्ष घाला. कारण जर तुम्ही शेत उगवलं म्हणजे एक त्यांचा विचार असतो की मी लोकांची सेवा करेन, शेतीतनं करा. शेतीतनं मी लोकांची सेवा करतोय हा विचारच त्यांच्या डोक्यात येत नाही, हे थोडं वाईट वाटतं. आणि मेजरली ॲग्रिकल्चर कॉलेजेस सुद्धा असे झालेत की बरेचसे म्हणजे बरेचसे स्टाफ पण आहेत किंवा बऱ्याचशा शिक्षण संस्था पण आहेत की त्या शेतीला प्रमोट नाही करत. म्हणजे साधारण विचार केला, कारण मी 8 वर्ष शिक्षक होतो, ॲग्रिकल्चरचा शिक्षक होतो, महाराष्ट्रात होतो, तमिळनाडूमध्ये होतो. मला 8 वर्षामध्ये फक्त एकमेव तमिळनाडूचं कॉलेज असं मिळालं की ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, त्यांचा 180 एकरचा कॅम्पस आहे आणि लकीली त्या 180 एकरच्या कॅम्पसमधनं तिथे 7,500 स्टुडंट होते, 550 फॅमिली होत्या. त्या टोटल कॅम्पसमध्ये सगळं लागणारं उत्पन्न, फळभाज्या असू दे, तांदूळ असू दे, ज्वारी असू दे, काही असू दे, ते पूर्णच्या पूर्ण त्या कॅम्पसमधनं व्हायचं. मग हे जर तिकडे होऊ शकतं मग आपल्याकडे का नाही होऊ शकत? जर आपण आता सगळे म्हणतोय की आपण आत्मनिर्भर बनायचं आहे, तर एखादं कृषी कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, तुमची इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही असं का नाही डेव्हलप करत की तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही स्वतःच फुलफिल कराल. तर हा स्वतःची रिक्वायरमेंट फुलफिल शिक्षक म्हणजे स्टुडंट असतानाच नाही करू शकत तर पुढे जाऊन ते काय विचार करतील? आणि त्याच वेळी जर त्यांना असतं की नाही तुम्ही एमपीएससीची परीक्षा करा, यूपीएससीची परीक्षा करा, नाहीतर बँक हे तुम्हाला ऑप्शन आहे. आजचा युवा, एक मी सांगू शकतो, आजचा युवा हुशार आहे, प्रश्न विचारतो, पण त्या प्रश्नाची योग्य उत्तरं न मिळाल्यामुळे तो दुसरीकडे वळतोय. सो त्याला ते योग्य उत्तर देणारी माणसं त्यांच्यासमोर राहिली तर त्यांना नक्कीच वळवता येईल शेतीकडे. तरुणांमध्ये जग बदलण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं. असे कोणते बदल केले गेले तर ही जी तरुण पिढी आहे किंवा ही जी ताकद आहे आपण म्हणू शकतो, ती ताकद शेतीकडे वळवता येईल? थोडेसे शिक्षण संस्थेत बदल केले, जसे आता नवीन आले की शाळेमध्ये इंग्रजी विषय करा, हिंदी विषय करा. तर आजपर्यंत कोणीच कुठल्या स्तरावरनं अशी डिमांड का नाही करत की शाळेतल्या मुलांना ॲग्रिकल्चरचं बेसिक नॉलेज द्या? का नाही करू शकत? तिथपासूनच सवय लावा. जसं मगाशी सर म्हणत होते की आमच्या लहानपणी आम्ही शेती करायचो, आमच्या घरातले विचारायचे की तू शाळेत आल्यावर आधी शेती कर. असं आजकाल कोणीच नाही करत. इवन कुठे म्हणजे आजकाल एकतर लँडस्केपिंग आलंय, टेरेस गार्डनिंग आलंय, त्यामुळे शेती फक्त खेड्याकरता मर्यादित राहिलं असं नाही राहिलंय. बरेच लोक हॉबी म्हणून आपल्या गार्डनमध्ये लावतात, आपल्या टेरेसमध्ये लावतात, बाल्कनीमध्ये सुद्धा करतात. पण ते सुद्धा करताना त्यांचं डोकं म्हणजे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन असा येतो की मला काय पाहिजे, माझ्याकडे 4 माणसं येणार आहेत, माझ्या सगळ्या बाल्कनीतना छान फुलं दिसली पाहिजेत, मी गुलाब लावेन नाहीतर आणखीन काहीतरी फुलं लावेन. पण हा कोणी विचार नाही करत, कारण आपण सगळे म्हणतो की मला हेल्दी खायचं आहे. हेल्दी लागणाऱ्या बेसिक गोष्टी, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लिंबू आहे, मिरची आहे, टॅमॅटो आहे, हे तुम्ही छोट्या छोट्या ट्रेमध्ये करू शकता. तिथनं जर तुम्ही सुरुवात केली तर तोच परिणाम तुमच्या मुलांवर होईल की हां माझ्या घरातले हे करतायत आणि पुढे ह्याच्यात मी काहीतरी करू शकतो. आणि दुसरं एक मेजर आहे, बरेचसे आजचे मीडिया चॅनल्स आहेत. सो पूर्वी एक आमची माती आमची माणसं कार्यक्रम असायचा, त्याच्यामध्ये खूप चांगल्या शेतीबद्दल सांगायचे. आज हे मीडिया चॅनल कुठलाही शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी खूप जास्त प्रमोट नाही करत. तर ह्या सक्सेस स्टोरीचा अभाव आहे, कारण आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत. म्हणजे मी आता इन्व्हेड ॲग्रोबरोबर काम करते, माझ्याशी आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आमचे 94 ब्रांचेस आहेत. माझ्याशी ऑलमोस्ट 1 लाख 2 लाखाच्या वर शेतकरी जोडलेले आहेत. आणि बरेचसे असे शेतकरी आहेत की ज्यांचं पूर्ण जॉईंट फॅमिली फक्त आणि फक्त शेतीच्या उत्पन्नावर चालतं. बऱ्याच लोकांचं उत्पन्न असं आहे की त्यांचं वार्षिक म्हणजे सहज 25 लाख 50 लाख हे उत्पन्न सहज घेतात ते. पण ह्यांच्याकडे बऱ्याचशा प्रसारमाध्यमांचं लक्ष नाहीये.
तर ह्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि कुठेतरी एक पॉझिटिव्ह ओरा क्रिएट केला. प्रसारमाध्यमांनी केला, शिक्षण संस्थेने केला आणि फॅमिलीने केला. डेफिनेटली तरुण तिकडे वळतील. मला असं विचारायचं आहे, अशा कोणत्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन केलं किंवा त्यांना कृषी क्षेत्राविषयी योग्य जाण करून दिली, तर हा जो तरुण आहे तो कोणकोणते बदल, कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो? तरुणांनी विचार केला तर खूप जास्त बदल करू शकतात. म्हणजे सुरुवातीत जर आपल्यापासून गेले की शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकऱ्याची मुलगी जोपर्यंत आपल्या शेतातला माल स्वतः जाऊन रस्त्यावर विकू शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या शेतीतून तर कधीच प्रॉफिट घेऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक शेतकरी डिपेंड राहतो, मला कोणतरी येईल, माझा कोणतरी माल उचलेल आणि मी विकेन. दुसरं, आजच्या तरुण पिढीकडे खूप सारे इंटरनेट सर्व्हिसेस आहेत, व्हॉट्सअप चॅनल्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्याचा वापर ते आपले इकडे ग्रुप करा, मेसेज करा, त्याच्यामध्ये आपल्याच शेतीतला माल जर आपल्याच ग्रुपमध्ये जर विकायची सुरुवात केली तर सहज तो विकू शकतात. त्याच्यातनं चांगलं प्रॉफिट पण कमवू शकतात, पण तो विचार करत नाहीत. दुसरं, आजची तरुण पिढी आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना फॅमिलीपेक्षाही काही जास्त व्हॅल्यू देते. मग जर अशा कंडिशन असेल तर तुम्ही 4 मित्र किंवा 4 मैत्रिणी एकत्र येऊन, एखाद्याची शेती आहे, त्याच्याकडे पैसा नसेल, दुसऱ्याच्याकडे पैसा आहे, तिसऱ्याकडे मीडिया आहे, चौथ्याकडे कनेक्ट्स आहेत, चौघं एकत्र मिळून शेती करून त्या शेतीला फॉरवर्ड का नाही करत? आता आमचाच इन्व्हेडॅग्रोचं एक्झाम्पल आहे. आम्ही 3 वेगळ्या राज्यात आहोत, आम्ही 4 वेगळ्या देशात आहोत. सो आम्हाला प्लॅटफॉर्म मिळतात, आम्हाला वेगवेगळ्या राज्यातले प्लॅटफॉर्म मिळतात. म्हणजे जो उत्पन्न मला जे द्राक्ष किंवा बाकीच्या डाळिंबाचे दर मला जे तिथल्या सोलापूर किंवा बाकी कुठल्या भागात नाही मिळत, ते मला वेगळ्या राज्यात मिळतात. ते का मिळतात? सोशल कनेक्ट्स, आपले कनेक्ट्स. पण आज कुठलीही तरुण पिढी सोशल कनेक्ट स्वतःच्या बेनिफिट करता नाही वापरत करत. जर आजचा शेतकरी किंवा आजचा तरुण खरोखर शेती करायला लागला, कारण आजच्या तरुण पिढीकडे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करू शकतात, ते डोकं आहे, शेतकी करू शकतात, दोन्ही एकत्र केलं तर ते फायदा करू शकतात आणि इनडायरेक्टली तो फायदा आपलाच आहे. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयाबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.